महाराष्ट्रातल्या यंत्रणा सुद्धा अलर्ट झाल्यात। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं मुंब्र्यामध्ये छापे टाकलेत आणि या प्रकरणी दोघांची कसून चौकशी केली जातेय। मुंब्रा भागातल्या 4 घरांवर एटीएसने छापे टाकले। या दोघांच्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्याचा अॅनालिसिस केला जाईल। एटीएसने ज्या शिक्षकाच्या घरी छापेमारी केली त्याचं नाव इब्राहिम आबिदी आहे। इब्राहिम आबिदी हा मुंब्रा कौसा इथं भाड्यानं राहतोय। आबिदी हा दर रविवारी कुर्ल्याच्या एका मशिदीमध्ये उर्दू शिकवण्यासाठी जात होता। कुर्ल्यामध्ये त्याची दुसरी पत्नी राहत असून तिच्या घरीही एटीएसने छापेमारी केली। एटीएसला संशय आहे की हा मुलांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त करत होता। एटीएसने त्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या असून या सगळ्या साहित्याचा तपास केला जाईल। पुण्यातील अल कायदा या दहशतवादी संघटनेचं साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पुण्यातून अटक केली होती। अल कायदा इन इंडिया सबकॉन्टिनेंट या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रचार करून देशाच्या एकता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकर याला पुणे एटीएसने अटक केली होती। याच प्रकरणी आता महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा भागात छापेमारी केली आहे। दरम्यान इब्राहिम आबिदीच्या घराबाहेरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। राज्यातील तपास यंत्रणांच्या कारवाईला देखील वेग आलेला आहे। एटीएसने मुंब्र्यात ठिकठिकाणी धाडी टाकलेल्या आहेत। आपण सध्या मुंब्र्याच्या कौसा परिसरात आहोत, जिथे इब्राहिम आबिदी यांच्या घरावरती देखील एटीएसने धाड टाकलेली आहे। इब्राहिम आबिदी हे कुर्ल्यातील एका मदरशामध्ये उर्दूचं शिक्षण देत असत आणि त्याच वेळेला ते तरुणांना दहशतवादी कृत्य करण्यासाठी प्रेरित करत असल्याचा संशय एटीएसला होता आणि त्याचवरून त्यांच्या घरावरती एटीएसने धाड टाकली। त्यांच्या घरातून काही तांत्रिक उपकरणे, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, हार्ड डिस्क असेल, असे जप्त करण्यात आलेले आहेत। आम्ही जेव्हा त्यांच्या पत्नीशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सगळ्या आरोपांचं खंडन केलेलं आहे। मध्यंतरी पुणे एटीएसने पुण्यातूनच एक जुबेर हंगरगेकर नावाच्या इसमाला अटक केली होती। अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेसाठी जिहादचा प्रचार केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती आणि त्याच प्रकरणामध्ये ही कारवाई असल्याचं देखील एटीएस कडून सांगण्यात आलेलं आहे। अद्याप इब्राहिम आबिदी यांना पोलिसांनी अटक केलेली नाहीये, मात्र त्यांची जी काही उपकरणं, जे काही हार्ड डिस्क, लॅपटॉप पोलिसांनी जप्त केलेलं आहे त्याच्या तपासणीमध्ये जे काही समोर येईल त्यावरच पुढच्या कारवाईची दिशा स्पष्ट होईल, असं देखील एटीएस कडून सांगण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित करमसह सचिन गाड, मुंब्रा, ठाणे।